ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान. आकाशवाणी मुंबई केंद्र. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त मुलाखतींवर आधारित विशेष रूपक सादर करत आहोत. परिवर्तनाचे शिलेदार. निवेदन ऐश्वर्या दीक्षित. सादरकर्त्या नेहा खरे. मित्रमैत्रिणींनो नमस्कार. 12 जानेवारी या युवा दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. स्वामी विवेकानंद यांची ही जयंती. त्यांचा युवकांवर प्रचंड विश्वास होता. जग बदलण्याची ताकद आपल्या युवा पिढीमध्ये आहे असं ते म्हणत. आज या निमित्ताने परिवर्तनाच्या यात्रेत निघालेल्या आपल्या दोस्तांना भेटूया. आता हे दोस्त कोण आहेत सांगणारच आहे तुम्हाला. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानामधले हे ग्रामपरिवर्तक मित्र आहेत. गावांमध्ये काही चांगले बदल घडावेत यासाठी ही दोस्त मंडळी काम करत आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी 1000 गावांचे परिवर्तन करण्याच्या उद्देशाने ही कंपनी स्थापन केली. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी कंपन्यांच्या CSR म्हणजेच सामाजिक दायित्व निधी यातून हे सारे एकत्र मिळून याची अंमलबजावणी करतायत. 22 जिल्ह्यातील 800हून अधिक गावांमध्ये ग्रामीण विकासाचं ध्येय मनात बाळगून 450 मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक सध्या कार्यरत आहेत. हे मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक नेमलेल्या गावांमध्ये 3 वर्षांच्या कालावधीसाठी राहणार आहेत. लोकसहभागातून सर्वांगीण ग्रामविकास व त्याच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत आहेत. दोस्तांनो, गाव आणि शहरात सुधारणा करायची असेल तर काय काय हवं? लोकांची इच्छा, त्यांचा सहभाग आणि सरकारी मदत, आर्थिक आणि प्रत्यक्ष यंत्रणेची सुद्धा. ही मदत मिळवण्यासाठी वेगवेगळ्या विकास योजनांची माहिती हवी. गावाच्या समस्यांची जाण हवी. त्या सोडवण्यासाठी सरकारी योजनेचा लाभ मिळवायचा तर त्यासाठी प्रोसिजर काय आहे ते कोण सांगणार? इथेच आपले हे ग्रामपरिवर्तक मोलाची भूमिका बजावतात. हॅलो वैष्णवी. हाय. हाय. तुला युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला पण. बरं, तू सध्या अमरावतीला असतेस, तर तुझी आम्हाला ओळख करून दे ना. म्हणजे तू काय काम करतेस, तू मूळची कुठची आहेस? माझं नाव वैष्णवी कायलकर आणि मी मूळची नागपूरची आहे. माझं एज्युकेशन पण नागपूरलाच झालं आणि सध्या मला VST अंतर्गत अमरावतीमध्ये तिवसा तालुक्यातनं शेंदुळा बुद्रुक हे गाव मिळाले. मग तुझ्या कामाविषयी सांग ना आम्हाला. माझं MSc केमिस्ट्री झालेलं आहे आणि मी रिसर्च सेंटर मध्ये काम केलेलं आहे आणि क्राईम ब्रांच मध्ये पण काम केलेलं आहे. रुरल डेव्हलपमेंट मध्ये काम करणं हे खूप वेगळं होतं. हे सगळं माझ्या फील्डच्या वेगळं. आणि गावातच राहून आम्ही जेवढी युवा जनरेशन आहे ते सगळे आम्ही इनोव्हेटिव्ह आयडियाज लोकांपर्यंत पुरवून गावाचा विकास एकंदर आम्ही करतो आहे. तुझ्या कामाचं स्वरूप काय आहे? कामाचं स्वरूप म्हणजे जो विकास आहे तो लोकांमार्फत आणि लोकांकडूनच व्हावा या अनुषंगाने आम्ही गावात तिथे काम करतो आहे. आम्ही विविध वार्ड सभा, महिला सभा, ग्रामसभा घेऊन लोकांना तिथे इन्व्हॉल्व्ह करून चांगला प्लॅन तयार केलेला आहे जी कामं अगदी होऊ शकतात. नुसतं इन्फ्रास्ट्रक्चरल ऍक्टिव्हिटी नाही तर सोशल पण काही काम झालं पाहिजे गावात. बरं, मग तू आता जे काही काम करतेस त्याच्यामुळे गावात झालेला बदल आम्हाला सांग ना. एकूण 12 ते 13 इंडिकेटर आहेत जे जिल्हाधिकारी महोदय आहेत बांगर सर यांनी बनवली होती. त्या इंडिकेटरवर आम्ही काम करतो आहे. शाळा, अंगणवाडी, कनेक्टिव्हिटी, जलसंधारण. म्हणजे गावात पाणी टंचाई खूप होती. त्याला मात म्हणून आम्ही आता जलयुक्त शिवारा अंतर्गत काम केलेले आहे. एकूण 77 लाखाची कामं झाली. त्यामुळे गावाला पाणी मिळतंय. इरिगेशन क्षेत्र वाढलेलं आहे. अंगणवाड्या डिजिटल झालेल्या आहे. कनेक्टिव्हिटी गावात आलेली आहे. विहीर तयार झाली आहे. आजाराम, तुझं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. थँक्यू. तुला युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. तर तू सध्या बीड मध्ये काम करतोस, तुझी ओळख करून दे आम्हाला. बीड जिल्ह्यातलंच एक छोटशा गावातला मी डालेगाव म्हणून माझं गाव आहे आणि ते गेवराई तालुक्यामध्ये आहे. मी MSW माझं पूर्ण केलेलं आहे. अच्छा. आणि या अगोदर मी अनेक सामाजिक संस्थांमध्ये वगैरे काम केलेलं आहे आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री ग्रामसेवक म्हणून कोळपिंपरीमध्ये काम करतोय. अच्छा. तर मग तू सध्या काम करतोय त्याचं स्वरूप आम्हाला सांग ना. जवळपास 2 वर्ष मला होत आले ते ह्या अभियानामध्ये काम करत. या अभियानामध्ये सुरुवातीला गावाचा विकास आराखडा, त्यामध्ये मग गावातलं शिक्षण असन, रोजगार असन, महिला सक्षमीकरण, शेती, त्यानंतर स्किल डेव्हलपमेंट, आरोग्य असेल, डिजिटल शिक्षण असन, अशा वेगवेगळ्या गोष्टीचा मी विकास आराखडा बनवला आणि गेल्या 2 वर्षापासून
त्याच्यावर आम्ही काम करत आहोत. आजपर्यंत आमच्या गावामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. जसं की शाळा, अंगणवाडी पूर्णपणे डिजिटल झालेल्या आहेत. महिलांच्या माध्यमातून जवळपास 22 बचत गट कोळपिंपरीमध्ये स्थापन झालेले आहेत. आणि त्या 22 गटांना लोनच्या माध्यमातून त्यांचे छोटे छोटे उद्योग व्यवसाय गावामध्ये उभा झालेले आहेत. आणि ज्या महिला ऊस तोडीला जात होत्या त्या महिलांना आता गावामध्ये बचत गटाच्या माध्यमातून एक रोजगार उभा झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून कोळपिंपरीतले 50 मुलं मुंबईला प्रशिक्षणाला गेले आणि त्या प्रशिक्षणातून अनेक युवक पुण्यासारख्या मोठ्या कंपनीमध्ये नोकरीला लागलेले आहेत आणि काही मुलांनी स्वतःचा व्यवसाय गावामध्ये सुरू केलेला आहे. गावामधल्या सगळ्या शासकीय ठिकाणी सोलर बसवण्यात आलेला आहे. आणि शेतीचा जर विचार केला तर कोळपिंपरी या गावाची गट शेती योजनेमध्ये निवड झालेली आहे. यामध्ये जवळपास 1 करोडचं अनुदान या गटांना मिळालेलं आहे. त्यामध्ये मग शेतीला जोडून वेगवेगळे उद्योगधंदे आहेत, जलसंधारणाचे काम आहेत, कुक्कुटपालन आहे, शेळी पालन आहे, डाळ मिल आहे, असे वेगवेगळे उपक्रम आम्ही त्याच्यामध्ये राबवत आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीला जोडून दुसरा उत्पन्न सोर्स काहीतरी तयार व्हावा. त्याचबरोबर आम्ही शाळेमध्ये एक प्रयोग केलेला आहे. तो खूप इनोव्हेटिव्ह प्रयोग आहे. भारतामधला पहिला प्रकल्प आहे. हवा आणि उन्हापासून प्युअर ड्रिंकिंग वॉटर तयार होत आहे. आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये व्हीएसटेपच्या माध्यमातून बसवलेला आहे. अमेरिकेची झिरो मास म्हणून एक कंपनी आहे, तर त्या कंपनीने तो गावामध्ये राबवलेला आहे. त्यामध्ये कुठलीही लाईट, कुठल्याही मोटरची गरज त्याला नाही. हवा आणि ऊन याच्यावर दररोज 40 लिटर हाय क्वालिटीचं ड्रिंकिंग वॉटर तयार होत आहे आणि ते आज जिल्हा परिषदच्या मुलांना पिण्यासाठी मिळत आहे. या अगोदर इथले मुलं हँडपंपचं खराब पाणी पित होते, त्यामुळे अनेक त्यांच्या आरोग्याचे पण प्रश्न निर्माण होत होते. म्हणजे पूर्ण दुष्काळामध्ये देखील आता तो प्रकल्प खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. युवराज नमस्कार आणि कार्यक्रमात स्वागत तुझं. नमस्कार. तू औरंगाबादमध्ये सध्या काम करतोयस. हो. तुझी आम्हाला आधी ओळख करून देणार. मी युवराज बाबासाहेब औंधकर. माझा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यामधील भूम तालुक्यातील चिंचोली या गावामध्ये झाला. माझं बालपणीचं शिक्षण एका ग्रामीण भागामध्येच झालं. त्यानंतर मी शिक्षणासाठी कोल्हापूरची वाट धरली. कोल्हापूरमध्ये महावीर महाविद्यालयामधून मी शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर शिवाजी विद्यापीठामधून MA हिंदीची मी पदवी धारण केली. बरं. आणि आता सध्या तू ग्रामपरिवर्तक म्हणून काम करतोयस, तर हे अभियान नेमकं काय आहे ते सांग ना. गेल्या 1.25 वर्षापासून पैठण तालुक्यामधील मारोळा ग्रामपंचायतीमध्ये काम करत आहे त्यांच्यासोबत. तर आपली जी माननीय मुख्यमंत्री महोदय यांची महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान हा जो अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, त्याच्या अंतर्गत मी इथे पूर्णपणे भौतिक आणि गुणात्मक गावाच्या विकासासाठी कार्यरत आहे. तर या अभियानांतर्गत गावाचा पूर्णपणे कायापालट करण्यासाठी मी कटिबद्ध म्हणून मी इथे सध्या कार्यरत आहे. बरं. फार मोठं काम आहे हे. आणि कोणते कोणते प्रश्न आहेत त्या गावामध्ये? खरं तर वर्षानुवर्ष खितपत पडलेल्या आपल्या ग्रामीण भागासाठी आम्हाला ह्या अभियाना माध्यमातून एक चांगली सुवर्णसंधी मिळाली की ते प्रश्न आम्ही समजावून घेऊ शकलो. गावामध्ये बेरोजगारी असेल, गावामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, गावामधील महिलांचे प्रश्न आहेत, गावामधील शिक्षणाचे प्रश्न आहेत. ह्या सगळ्या प्रश्नांची फार जवळून आम्हाला ओळख झाली. गावामधल्या प्रत्येक घटकाला एक त्यांच्या पातळीवर वेगवेगळे प्रश्न आहेत, ते प्रश्न आम्हाला समजून घेता आले. बरं. आणि मग अर्थात या गावातल्या मुलांशी संवाद वाढवावा लागला असेल, तर कशा प्रकारे हे सगळं घडलं? गावातल्या मुलांशी, गावामध्ये एक तर 2 पातळीची मुलं असतात. एक असतात शैक्षणिक, आपण शाळेमध्ये आपल्याला ती मुलं भेटत असतात, आणि दुसरी जी असतात ती महाविद्यालयीन. तर ह्या दोन्ही घटकांना सोबत घेऊन चालणं अत्यंत गरजेचं असतं. कारण गाव विकासामध्ये शिक्षण हा महत्वाचा गाभा आहे. हा गाभा मानूनच शाळेच्या माध्यमातून मला प्रत्येक मुलापर्यंत पोहोचता आलं आणि त्या मुलांच्या माध्यमातून मला प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचता आलं. तर ह्यांचा संवाद करण्यासाठी मी कधी शाळेमध्ये जातो, मी त्यांना शिकवतो, त्यांच्या बरोबर गप्पा मारतो, त्यांना बोधकथा सांगतो. यासोबतच गावातली जे तरुण पिढी आहे, या तरुण पिढीला आज असं होतं की ह्या गाव विकासाच्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या चळवळीमध्ये आपण तरुणांना गाभा मानत नाहीत, तरुणांना ह्यात सामावून घेत नाहीत. पण वेगवेगळ्या माध्यमातून तरुणांशी संवाद करून त्यांचे प्रश्न समजावून घेऊन मी त्यांच्याशी कनेक्ट झालो आणि त्यांच्या हृदयात स्थान निर्माण केलं.
अरे वा. म्हणजे कौशल्य विकास असेल, हा बऱ्यापैकी औद्योगिक वसाहतीमधलं हे गाव असल्यामुळे बऱ्यापैकी गावची जी मुलं आहेत ते महाविद्यालयीन शिक्षण सोडल्यानंतर ते कंत्राटी पद्धतीवर एखाद्या कंपनीमध्ये कामाला जात होती. तर ज्यावेळी ह्या कंपन्या बंद पडल्या त्यावेळी ही मुलं गावामध्ये असायची. तर ह्यांना योग्य विनियोजन करण्यासाठी, ह्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांना योग्य ठिकाणी त्यांचं कौशल्य पणाला लावण्यासाठी आपल्या स्किल डेव्हलपमेंट असेल या डिपार्टमेंट अंतर्गत त्यांना कोर्स उपलब्ध करून दिले. टॅली सारखे असतील, सीएनसी फिटर, त्याच्यामुळे ही सगळी मुलं आपल्या जवळ आली. पुढचं भविष्यामधली गरज ओळखून त्यांच्यासाठी सीएनसी असेल, परत आपलं बेसिक फिटिंग मोड, फिटर असेल, टॅली असेल, असे कोर्स आम्ही त्यांना उपलब्ध करून दिले. तशा बॅचेस आम्ही इथून पास आउट करून दिल्या. यासोबतच जे आरसीटी मार्फत फोटोग्राफीचे असतील, व्हिडिओग्राफीचे असतील, हे कोर्स गावातील मुलांना उपलब्ध करून दिले. त्याच्यामुळे त्यांना एक चांगलं शिक्षण मिळालं, चांगलं प्रमाणपत्र मिळालं आणि काही मुलांना आता मी त्यांना नोकरी आणि प्लेसमेंट देण्याच्या मार्गावर पण आहोत. अच्छा. आणि त्यांच्यात निश्चितच आत्मविश्वास पण वाढला असेल यामुळे. हो, निश्चितच. कारण ह्या अभियानाच्या माध्यमातून त्यांना असा एक पाठबळ मिळालं, त्यांना एक चांगलं माध्यम मिळालं. अशी किती दोस्त मंडळी तुला मिळाली या निमित्ताने? 24 तास गावासाठी राबत असल्यामुळे 100% जे मित्रमंडळी आहे, यंग ब्रिगेड आहे, ते सगळं माझ्या पाठीशी आहे. म्हणजे असे आहे की प्रत्येक तरुण मंडळामधली मुलं मला कनेक्ट आहेत. मी जिथे राहतो त्या ठिकाणी रूमवर येऊन माझ्या बरोबर तासनतास चर्चा करत असतात की सर हे कसं, म्हणजे गाव विकासाची प्रोसेस. म्हणजे आतापर्यंत त्या मुलांना ग्रामसभा असेल, परत 14 वित्त आयोग, बाकीचे निधी, ही सिस्टीम, ही ते माझ्याकडून जाणून घेतात. आणि त्याच्यामुळं बऱ्यापैकी पारदर्शकता या कामामध्ये आणि गावकऱ्यांमध्ये पण आली. बरं. आणि तू म्हणालास तसं नंतर तिथल्या कुटुंबांशी पण तू जोडला गेलास. हो. तर या गावामध्ये आता या प्रकारच्या कामाचं स्वागत होतंय का? कसा प्रतिसाद आहे? महिला सक्षमीकरण हा सगळ्यात महत्वाचा गाभा आहे. तर महिला सक्षमीकरणासाठी अगोदर ज्यावेळी मी आलो त्यावेळी गावामध्ये 2 ते 3 बचत गट असे होते की ते फक्त गावातली गावात चालत होते. त्यांना बाहेर ते आपल्या सरकारी यंत्रणेशी जोडले गेले नव्हते. तर संबंधित आपला विभाग आहे, या विभागाशी संपर्क करून त्यांना गावामध्ये ह्या गोष्टीमध्ये अंतर्भूत करून आम्ही गावामध्ये महिला ग्रामसभा घेतल्या, महिला मीटिंग घेतल्या. आज अशी परिस्थिती आहे की जवळजवळ 30 बचत गट, म्हणजे आज 300 महिला एका अजेंड्याखाली एका ह्या चळवळीमध्ये सामील झाल्या. म्हणजे असं झालं की आता गावामध्ये बँक सखी आलेली आहे, गावामध्ये अध्यक्ष, सचिव. आणि असं होतं की ज्यावेळी मासिक मीटिंग असते म्हणजे एका बचत गटाची, तर मासिक मीटिंगला सुद्धा मला मार्गदर्शक म्हणून सर आम्हाला रोजगारासाठी काय करता येईल, उद्योग उभारणीसाठी काय करता येतील. त्याच्यामुळं प्रत्येक ही कुटुंबातली एका लहान बालकापासून ते 80-90 वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत सगळे माझ्याशी कनेक्ट आहेत. ह्याचा खरंच फार आनंद होतो. मी मयुरी अनिलराव महातळे, मूळची नागपूरची. ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण पूर्णतः नागपूरमध्ये झालं. नागपूर स्थित अंजुमन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधनं मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये BE केलेलं आहे. 2016 मी पास आउट आहे. आणि अगदी माझं इंजिनिअरिंग संपल्याच महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत गणेशवाडी ग्रामपंचायत यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गाव आहे, इथे मी कार्यरत आहे. तर तू सध्या यवतमाळमध्ये काम करतेस, तर एकंदरीत तिथले काय प्रश्न आहेत याबद्दल आम्हाला सांग ना. शासन, प्रशासन आणि आपल्या भारतातील जे नामवंत कॉर्पोरेट सेक्टर आहे, या सर्वांच्या सहयोगातून, एकत्रित समन्वयातून शाश्वत आणि समृद्ध ग्रामीण भागाचा विकास साधणे हे अल्टिमेटली या सर्व प्रोग्रामचं वैशिष्ट्य. त्या अंतर्गत मला मिळालेली ग्रामपंचायत गणेशवाडी ग्रामपंचायत ही 100% आदिवासी ग्रामपंचायत आहे. इथला संपूर्ण समाज हा कोलाम समाज आहे. माझी सुरुवातच इथे गंभीर अशा प्रश्नांनी झाली. गावामध्ये पाण्याचा अतिशय गंभीर असा प्रश्न होता. मे महिन्यामध्ये ज्या वेळेला गावाला आली मी, भीषण पाणी टंचाई जी मी सिटीमध्ये असताना फक्त ऐकली होती, पण नेमकी असते काय ही गावात आल्यानंतर मला जाणवली. त्यामुळे गावाच्या समग्र विकासासाठी पाण्याच्या बाबतीत गाव स्वयंपूर्ण होणे ही सगळ्यात पहिली जी गरज होती, ती गरज अधोरेखित झालेली होती. याचा परिणाम शेती आणि उपजीविका विशेष करून या 2 मुख्य घटकांवर होता. तुलनात्मकरित्या यवतमाळ जिल्ह्यात पाऊस कमी झाला मागल्या वर्षी आणि मला विश्वास बसला नाही, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इथल्या ज्या पाणी पुरवठा विहिरी आहेत त्या पाणी पुरवठा विहिरी कोरड्या पडल्या आणि डिसेंबर महिन्यात
जिल्ह्यातला पहिला टँकर या गावाला सुरू झाला. एक ग्राम प्रवर्तक या नात्याने मी या गावामध्ये आल्यापासूनच वास्तव्यात होती. जी झळ गावातल्या लोकांनी स्वतः सोसली होती ती झळ मी स्वतः सुद्धा सोसलेली होती. माननीय जिल्हाधिकारी महोदय, मुख्यमंत्री कार्यालय, संबंधित संपूर्ण विभागाचे अधिकारी यांच्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून या विषयाचा पाठपुरावा करून 2017-18 मध्ये गाव जलयुक्त शिवार अभियानामध्ये होतं. तर या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत गावामध्ये जल आणि मृदा संधारणाचं व्यापक अशा प्रमाणात काम झालं. जी भीषण पाणी टंचाई गावामध्ये मागल्या वर्षी या टाइम पिरियडला होती. आज जर गणेशवाडी ग्रामपंचायतीचं आपण बघतो आहे तर आज गाव पाण्याने स्वयंपूर्ण झालेलं आहे. अरे वा. अशा पद्धतीचं समग्र ग्राम विकासाचं कार्य जे आहे ते BSTFच्या माध्यमातून आज मी या गावामध्ये करते आहे. वा. तुम्ही जो बदल घडवून आणला तेव्हा त्यांच्या रिॲक्शन कशा होत्या? लोक प्रचंड आनंदित आहेत की कधी नव्हे एवढं पाणी त्यांनी बघितलेलं आज गावामध्ये. जिथे त्यांनी कधी विचारही नव्हता केला की एक थेंबही पाणी त्या ठिकाणी अडत नव्हतं, पण आज तिथे या परिस्थितीमध्ये पाणी अडून त्यांना दिसतं. त्याच्यामुळे खूप मोठं एक परिवर्तन झालेलं आहे गावामध्ये. एका छोट्याशा गावात अचानकपणे काही ओळख नसताना जायचं आणि काम सुरू करायचं हे अतिशय आव्हानात्मक आहे. आज आपले हे दोस्त 2 वर्ष गावामध्ये राहत आहेत. त्यांना खूप बरे वाईट अनुभव आले असतील. ऐकूया काय म्हणतायत. माझं गाव जिओग्राफिकली 2 याच्यात डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे, जिथे आदिवासी क्षेत्र राहतं आणि एका ठिकाणी नॉन आदिवासी क्षेत्र राहतं. जेव्हा मी जिल्हा परिषद शाळेत गेली तेव्हा मला वर्षा भेटली. वर्षा ही 4थ्या वर्गात शिकणारी मुलगी, 4 बहिणी आणि ती अगदी माथ्यावर राहते. तेव्हा ती मला म्हणली की ताई, मला अभ्यासाची आवड आहे आणि मला तुझ्यासारखं व्हायचंय, तर फक्त मला तू घरी लाईट आणून दे. ज्यावेळी ती मला असं म्हणली तेव्हा मला अगदी हृदयात अगदी असं गाठल्यासारखं झालं की नाही, आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यानंतर मी गावाचा सगळा सर्व्हे केला. एकूण 21 जण अशी निघाली की ज्यांच्याकडे इलेक्ट्रिसिटी नव्हती. आणि ही इलेक्ट्रिसिटी त्या घरापर्यंत पोहोचवायला मला किमान 2.5 ते 3 महिने लागले. याचं श्रेय मी जिल्हाधिकारी महोदय, आमचे बांगर सर आणि मनीषा खत्री मॅडम ज्या आमच्या CEO आहेत यांना देत ऍक्च्युली. आणि ही जेव्हा इलेक्ट्रिसिटी तिच्या घरी आली, तो जो दिवस होता तो दिवाळीचा दिवस होता. दिवाळीच्या दिवशी तिला तिच्या हक्काची लाईट मिळाली. आणि त्यानंतर तिच्या बाबांचा मला दिवाळीच्या दिवशी फोन आला की ते मला म्हणलेत की ताई, तुम्ही अगदी लक्ष्मी सारख्या आमच्या गावात आल्या आणि तुम्ही आम्हाला दिवाळीच्या दिवशी आम्हाला लाईट दिली. आता ह्या युवा दिनाच्या निमित्ताने आज आपण संवाद साधतोय, तर तू युवा पिढी म्हणजे तुझ्या माझ्या वयाच्या तरुणींना काय सांगशील? आजकालच्या युवांनी अगदी एनर्जेटिक राहिलं पाहिजे. आजकालची जी यंग जनरेशन आहे त्यांनी इनोव्हेटिव्ह आयडिया घेऊन या रुरल डेव्हलपमेंट मध्ये सहभाग घेतला पाहिजे. सुरुवातीला कुठल्याही कामामध्ये लोकांचा सहभाग येत नव्हता. अतिक्रमण असतील, काही असतील, ती लोक तयार होत नव्हती. किंवा एकदा तर आम्हाला आमच्यासोबत भांडायला तयार झालता एक माणूस. तर आम्ही विचार केला की आता ह्या माणसाला आपण कसं समजवायचं. पण नंतर त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या 1-2 समस्या सोडवल्या. जसं की त्यांचं रेशन कार्ड असेल किंवा बाकी काही त्यांच्या गोष्टी असेल, तर त्या गोष्टी त्यांना मिळवून दिल्या आम्ही. आणि नंतर ज्या वेळेस जे अतिक्रमण त्यांनी अडवलं होतं, दुसऱ्या वेळेस स्वतः त्यांनी पुढे होऊन त्यांचं ते अतिक्रमण त्यांनी काढलं, म्हणजे रस्त्यावर आलेलं. म्हणजे लोकांमध्ये हा बदल हे काम बघून होत होता. आणि आम्हाला मग त्याच्यामुळे अजून काम करण्यासाठी प्रेरणा मिळत होती. मस्त. औरंगाबादला एक महिला बचत गटाचा मेळावा होता. तर आतापर्यंत ज्या महिला उंबऱ्याच्या बाहेर आल्या नव्हत्या सामाजिक कार्यासाठी, त्यावेळी गावामध्ये एक चांगला मोठा सप्ताह होता रामनवमीचा. आणि त्याच वेळी महिला बचत गटाचा मेळावा औरंगाबादला लागला. गावामधील महिलांनी पारंपरिक कार्यक्रम बाजूला सारून त्या महिला बचत गटाला उत्स्फूर्तपणे तिथं उपस्थिती लावली. बचत गटाच्या माध्यमातून आम्ही टेरिकोटा दागिन्यांचं प्रशिक्षण दिलेलं आहे. आम्ही आता यंदा औरंगाबादला तिथे त्या दागिन्याचं तिथं आमचा बचत गटाचा स्टॉल लागेल. ज्यावेळी मी शाळेमध्ये जात असतो त्यावेळी मुलं एकदम म्हणजे गुड मॉर्निंग हातात हात देण्यासाठी एकदम सगळे धावत पळत येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. गावापासून 2.5 किलोमीटर अंतरावर मारोळा फाटा म्हणून आहे, तिथे बस थांबत नव्हत्या. गावातील पालकांनी सांगितलं की तुम्ही ह्याच्यामध्ये असं मदत करा, आम्हाला सहकार्य करा. तर संबंधित विभागाशी बोलून बस थांबायला लागल्या. त्याबरोबरच गावातील हागणदारी मुक्तीसाठी आम्ही प्रयत्न केले. आतापर्यंत लोक उघड्यावर जात होती. संपूर्ण ग्रामपंचायतची यंत्रणा माझ्यासोबत थांबून
आम्ही सकाळ सकाळ आम्ही गावामध्ये फिरायचो. परत गावातल्या मुलांना आम्ही 4 तुकड्या करायचो. प्रत्येक ठिकाणी मुलं त्या स्पॉटवर थांबायची आणि जर कोण बाहेर जात असेल तर आम्ही त्यांना फुलं देऊन फोटो काढून त्यांना हे करायचो. त्याच्यामुळे आज असं जवळजवळ आमचं गाव 100% हागणदारी मुक्त झालेलं आहे. मस्त मस्त. सगळ्यांना युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सगळेजण आपण दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगून आपल्या राष्ट्रासाठी चांगलं भव्य दिव्य करून दाखवू, यात शंकाच नाही. धन्यवाद. हे काम करत असताना या दोस्तांच्या व्यक्तिमत्वातही अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. नागरिकशास्त्रात आपण जे शिकलो ते इथे प्रत्यक्ष अनुभवता आलं. स्वतःतल्या या बदलांविषयी ऐकूया त्यांच्याकडून. सगळ्यात पहिली गोष्ट, मी ज्या वेळेला इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला होती त्यावेळेला इंजिनिअरिंग इंडिया एक ऑर्गनायझेशन आहे की इंजिनिअरिंग मध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स होत असतात. तर त्यावेळेला मी या ऑर्गनायझेशन मध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि कुठेतरी या प्रोग्राम अंतर्गत जे कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये ऍस्पेक्ट टेक्निकल बट त्याच्या ज्या थीम्स होत्या ह्या सोशल होत्या आणि तिथनं माझ्या मनात ही एक जाणीव जागृती झाली की नाही, आपण सुद्धा समाजाचा भाग पडतो आणि आपलंही देणं लागतं. याच भावनेतनं पुढे येताना मी माझं जी करिअरची दिशा आहे ती प्रशासनात काम करणे ती एक ठरवली. साधारणतः आज मला 21 महिने होतात आहे या फेलोशिप मध्ये. जर मी पूर्वीची मयुरी बघितली आणि आताची मयुरी बघितली तर एक वेगळं असा प्रत्यक्ष काम करण्यातून मिळालेलं ज्ञान आणि अनुभव आणि आज मी समृद्ध झालेली आहे. नक्कीच. मयुरी, तू या युवा दिनाच्या निमित्ताने आजची युवा पिढी म्हणजे आपल्या वयाच्या तरुण तरुणींना काय सांगशील? ज्या पद्धतीने माझ्यामध्ये समाजासाठी काम करण्याची जिद्द, चिकाटी, तळमळ होती आणि मी कुठेतरी संधीच्या शोधात होती. या VSTFच्या माध्यमातून मला ही संधी मिळाली. माझ्याचप्रमाणे समाजात असा तरुण वर्ग आहे की ज्यांना सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या विकासासाठी, समाजाच्या विकासासाठी योगदान देण्याची इच्छा आहे. त्यांना मी एवढं सांगू इच्छिते, माननीय मुख्यमंत्री यांनी युवा वर्गांना असा प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी खूप चांगले इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत. त्याच्यामुळे युवा वर्गांनी सक्रियतेने त्यांचा सहभाग नोंदवावा. युवा वर्गाकडे असलेली कल्पकता, नाविन्यता, तंत्रज्ञान, विज्ञान तंत्रज्ञानाचं ज्ञान उपयोगात जर ते आणतील ते खूप मोठं परिवर्तन महाराष्ट्रात युवा वर्ग घडवू शकतो. अभियान सुरू व्हायच्या आधी मी फक्त माझ्या स्ट्रेमशी रिलेट होते की बस थोडंसं रिसर्च वर्क, जगात काय सुरू आहे ह्याचं काय माहितीच नव्हतं. पण हे जेव्हा इथे पडले तेव्हा कळायला लागलं की पंचायत समिती काय असते, ग्रामसभा कशा होतात. माझ्या याच्यात मला हे शिकायला मिळालं. जिल्हाधिकारी महोदय कसे काम करतात, यंत्रणा कशी काम करते, हे सगळं मला जवळून शिकायला मिळालं आणि मला इतका कॉन्फिडन्स वाढला की मी सगळ्या गोष्टी मग अचीव्ह करत गेली. आणि आता मी रुरल डेव्हलपमेंट मध्ये माझं करिअर घडवते. म्हणजे मी MA इन रुरल डेव्हलपमेंट पण करते आहे. सुरुवातीला जेव्हा गावात आलो आणि गावात राहून काम करण्याचा विचार केला, खरं तर मला वाटत होतं की 1 वर्ष काम करावं आणि चांगल्या ठिकाणी आपण जाऊन दुसरीकडे काम करावं. पण हा जो एक्सपोजर मला मिळाला आणि याच्यामध्ये खरं तर ग्रामीण भागातले लोकांचे जे प्रश्न आहेत तर ते खऱ्या अर्थाने सुटत होते. यामध्ये शासकीय यंत्रणा तेवढीच इन्व्हॉल्व आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील, CO साहेब असतील, तहसीलदार असतील, BDO असतील, या सर्व अधिकाऱ्यांचा खूप या अभियानामध्ये रिस्पॉन्स आहे. मला वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी आल्या बाहेर, पुण्यामध्ये असतील, दिल्लीमध्ये असतील, वेगवेगळ्या जॉबच्या. पण मी विचार केला की ह्या 3 वर्षामध्ये ह्या गावासाठी एक चांगलं काहीतरी करायचं. या देशातला एक तरुण म्हणून आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो. आणि मी फुल टाइम हे अभियानात काम करण्याचा विचार केला आणि आज ते करतोय मी. मस्त. सगळ्यात मोठी माझ्यासाठी एक अनुभवाची शिदोरी आहे. कारण मी अगोदर फार अग्रेसिव्ह होतो. मी फार असं छोट्या छोट्या गोष्टीवर मी फार म्हणजे विचार करायचो नाही. गावामधले लोकांची मानसिकता मला जवळून अनुभवायला मिळाली. शासकीय यंत्रणेशी आपण कसा संवाद साधावा, गावातील लोकांशी आपण कसा संवाद राहावा, त्यांच्या हृदयामध्ये आपण स्थान कसं निर्माण करावं, ह्या माध्यमातून मला गावामध्ये बरंच शिकायला मिळालं. गावामधल्या लोकांची मानसिकता म्हणजे त्यांचे छोटे छोटे विषय आहेत, छोट्या छोट्या विषयामुळे जर आपल्या स्वतःमध्ये बदल करून घेता आला ते जाणून घेऊन. आपले हे मित्र आणि मैत्रिणी कुणी शहरातून, कुणी गावातून, अतिदुर्गम भागात, कुणी छोट्याशा खेड्यात जाऊन काम करतायत.
मोठ्या निवड प्रक्रियेतून ते निवडले गेले आहेत. त्यांच्यासाठी फार वेगळी आव्हानं होती. दुसऱ्या गावात जाऊन स्वतःला ॲडजस्ट करायचं, गावकऱ्यांमध्ये सामील व्हायचं, हे अजिबात सोपं नाही. त्यातून त्यांनी उभं केलेलं काम हे खरंच कौतुकास्पद आहे. गावागावात विकासाची गंगा पोहोचवणाऱ्या या परिवर्तनाच्या शिलेदारांना सलाम आणि खूप साऱ्या शुभेच्छा. आत्ताच आपण ऐकलत राष्ट्रीय युवा दिनानिमित्त मुलाखतींवर आधारित विशेष रूपक परिवर्तनाचे शिलेदार. निवेदन ऐश्वर्या दीक्षित, निर्मिती सहाय्य ऐश्वर्या सांगेकर आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन.